सोलापूर जिल्ह्यात हाय अलर्ट दिला आहे आणि पाऊस कालपासून चालू झालेला आहे आणि पुन्हा एकदा सीना नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। काल जो पूल होता माडा आणि वैरागला जोडणारा तो पूल परत एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि कालच्या एक दिवस फक्त ही वाहतूक चालू झाली होती। परत एकदा अतिवृष्टी होणार आहे असा इशारा दिल्यामुळं नागरिक आता मात्र भयभीत झालेले आहेत। शेती घराचं नुकसान झालेलंच आहे आणि परत एकदा या महापुराला तोंड द्यावं लागणार का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। एकंदरीत पुढचे काही तास अत्यंत महत्त्वाचे आहेत। प्रशासनाने अलर्ट सांगितलेला आहे, प्रशासन सज्ज आहे। आज कृषी मंत्री दत्तात्रय भरणे इथं उंदरगावमध्ये येणार आहेत आणि थोड्याच वेळात माजी मंत्री सदाभाऊ खोतही भेट देणार आहेत। मात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये अशी सर्वांची इच्छा असली तरी निसर्गासमोर सगळे हतबल होताना दिसत आहेत आणि एकंदरीत सर्व नागरिकांना विनंती आहे प्रशासनाकडून सतर्क राहावे आणि जे आहे शक्य आहे ती मदत प्रशासनाकडून पोहोचवण्याचाही प्रयत्न होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, उंदरगाव माडा। किती वाटोळ आहे आमचं, शेतातलं वाहिलंच, घरातलं वाहिलंच, चटणी नाही, मीठ नाही, भरण्याच्या भरण्या वाहून गेल्या। अंगावरची कपडे दुसऱ्याची घालून आलोय सकाळी। आम्हाला समजत नव्हतं काय करावं, आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जाईल। असं वाटतं मला रडावं आणि मी फाशी घेऊन मरावा, दाटून नाही म्हणत आहो, ही माझी खरी सत्य परिस्थिती आहे। माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत।